Hello friend, in a previous video we have seen about practice set 20. In this video we have see about the interior angles of polygon. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण सराव संच 20 बद्दल माहिती बघितली होती. आता या तासाला आपण बहुभुजाकृतीचे आंतरकोन याबद्दल माहिती बघणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवरती समोर आकृती दिसते, त्यामध्ये त्रिकोण ABC आपल्याला दिलेला आहे. त्रिकोण ABC मध्ये कोन A, कोन B आणि कोन C हे आंतरकोन आहेत आणि आपल्याला माहित आहे ह्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज ही 180 असते. 180 अंश असते. हे यापूर्वी आपण शिकलो आहोत. In the figure there is a triangle ABC in which angle A, B and C are the interior angle of triangle ABC. So the measure of these three angles, that mean angle ABC plus angle BAC plus angle ACB is, we know that 180 degree. 180 degree. Like this, we also find out the measure of polygon by using specific formula. तर अशा प्रकारे आपण जसं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे, अशाच पद्धतीनं आपण त्रिकोणाचे जे काही इतर ज्या आकृती आहेत त्या इतर आकृत्यांच्या संदर्भात, म्हणजे बहुभुज आकृतीच्या संदर्भात आपण त्यांच्या आंतरकोनांच्या बेरजेबद्दल माहिती बघणार आहोत. तुम्हाला समोर टेबल दिसतोय. या टेबलमध्ये तुम्हाला बाजूंची संख्या दिलेली आहे. In a table, the first column is of number of side, second one is name of polygon, third column is the diagram of that polygon, and in fourth column number of triangles, that mean how many triangles are formed in this diagram, and sum of interior angle is the last column. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या टेबलमध्ये तक्त्यात आपल्याला काही माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बाजूंची संख्या पहिल्या रकान्यात दिली, पान नंबर 31 वरती तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या रकान्यात तुम्हाला बहुभुज आकृतीचं नाव दिलेलं आहे. तिसऱ्या रकान्यात तुम्हाला बहुभुज आकृती दिली. चौथ्या रकान्यात तुम्हाला त्रिकोणांची संख्या दिलेली आहे आणि पाचव्या रकान्यात तुम्हाला आंतरकोनांची बेरीज किती येईल त्याबद्दल सांगितलेलं आहे. आता पहिली आकृती आपल्याला माहिती आहे, त्रिकोण आहे 1. त्रिकोणाची संख्या किती आहे? 1. बाजू किती आहेत? 3. मग त्रिकोणाचं जे काही आंतरकोन आहेत त्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज किती येईल? तर आंतरकोनाच्या मापाची बेरीज ही 180 गुणिले 1 म्हणजे तुम्हाला 180 मिळते. या ठिकाणी या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती मिळते? 180 अंश.
आता दुसरी जी काय आकृती आहे, सेकंड डायग्राम, ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये आपला चौकोन दिला आहे. देर इज अ क्वाड्रिलॅटरल. सो द ट्रायंगल्स फॉर्म्ड इन अ क्वाड्रिलॅटरल आर 2. अशा प्रकारे इथं 2 त्रिकोण तयार झाले आहेत. मग हे 2 त्रिकोण तयार झाल्यामुळं आपण त्रिकोणांची संख्या या ठिकाणी किती लिहिली आहे? 2. मग ह्या आकृतीचं माप म्हणजे क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनाचं माप किती येईल? तर 180 गुणिले 2 म्हणजे आपला किती मिळतं? 360 अंश. 360 अंश एवढं माप आपल्याला या ठिकाणी मिळालेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं आता पुढं जी आकृती दिली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंचकोन दिला आहे, पेंटॅगॉन. देर इज अ डायग्राम गिवन ऑफ पेंटागॉन. इन ए पेंटागॉन देर आर 3 ट्रायंगल्स आर फॉर्म. किती त्रिकोण तयार होतात पेंटागॉनमध्ये किंवा पंचकोनामध्ये? पंचकोनामध्ये तुम्हाला 3 त्रिकोण तयार झालेले दिसतात. एक, हा दुसरा आणि हा तिसरा. अशा प्रकारे 3 त्रिकोण तयार झालेले दिसतात. मग आता आंतरकोनाची बेरीज किती येणार? तर 180 गुणिले 3 करून तुम्हाला या तिन्ही त्रिकोणाच्या मापांची बेरीज ही आपला मिळते 540 अंश. 18 त्रिक 54, 540 अंश एवढी मिळते. The measure of the interior angles of pentagon is 540. In a next diagram, in a hexagon, आता पुढचा जो बहुभुज आकृती आपल्याला दिलेला आहे तो आहे हेक्झॅगॉन म्हणजे षटकोन. आता षटकोनामध्ये किती त्रिकोण तयार होतात? तुम्ही जेव्हा एखादा षटकोन विचारात घेता त्या षटकोनामध्ये तुम्हाला तिथं एकूण 4 त्रिकोण तयार झालेले दिसतात. या ठिकाणी बघा, पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण आणि हा चौथा त्रिकोण. तर अशा प्रकारे एकूण आपल्याला 4 त्रिकोण मिळतात. आणि म्हणून या बहुभुज आकृतीमध्ये त्यातील कोणांच्या मापाची बेरीज किती मिळते? तर 180 गुणिले 4 म्हणजे आपला बेरीज मिळते या ठिकाणी 720 अंश. 720 अंश एवढी बेरीज आपल्या या ठिकाणी मिळालेली दिसून येते. अशा पद्धतीनं in a next diagram the polygon given is a heptagon. पुढं आकृती जी दिली ती आपल्याला कशाची दिली आहे? सप्तकोनाची दिली आहे. सप्तकोन. मग ह्या सप्तकोनामध्ये किती त्रिकोण तयार होतात बघा. हा 1, 2, 3, 4 आणि 5. 5 त्रिकोण तयार होतात. आणि म्हणून या 5ही कोणांच्या मापाची बेरीज म्हणजेच सप्तकोनामध्ये त्याच्या आंतरकोनाची बेरीज किती मिळेल? तर 180 गुणिले त्रिकोणाची संख्या आहे 5 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या आकृतीत तुम्हाला या पंचकोनांची बेरीज मिळते 500 45 हा चाला 1 5 एके 5 आणि 1 6. या ठिकाणी आपल्याला या पंचकोनाची बेरीज मिळते
640 अंश. अशा पद्धतीनं तुम्हाला षटकोन असेल तर षटकोनामध्ये बेरीज किती मिळते बघा. त्रिकोणाची संख्या 4, मग या ठिकाणी 4 0 0, 4 8 32, हचाले 7, 3, 4 1 4 आणि 3 7, 720 अंश. तर पंचकोनामध्ये सप्तकोनामध्ये आपला ही बेरीज किती मिळते तर 180 गुणिले 5, याच्यातून आपला बेरीज मिळते 5 0 0 85 40, हच्चाला 4, 5 1 5 आणि 4 9. तर या ठिकाणी तुम्हाला माप किती मिळतं 900 अंश एवढं. तर अशा प्रकारे अष्टकोन असेल किंवा याच्या पुढं कुठलाही कोन असेल, ऑक्टॅगॉन or any number of polygon when given the measure of interior angle increases. तर आंतरकोनांची बेरीज हळूहळू वाढत गेलेली दिसून येते आणि म्हणून आपण शेवटी लिहू शकतो जर n एवढ्या बाजू असतील, n एवढ्या बाजू असतील तर n बाजू असलेल्या आकृतीच्या संदर्भात आपण लिहू शकतो, एक सूत्र तयार करू शकतो, ते म्हणजे n-2 एवढी बाजूंची एवढी त्रिकोणांची संख्या मिळते आपल्याला. समजा या ठिकाणी हे 12 असेल यांची किंमत, तर n-2 करून आपला 12-2 करून मिळतं 10. तर त्रिकोणांची संख्या 10 आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते माप तुम्हाला आंतरकोनाचं माप तुम्हाला शोधता येतं. आंतरकोनाचं माप आपल्या या ठिकाणी मिळतं ते म्हणजे कसं तर 180 गुणिले 10 तुम्हाला मिळेल 1800 अंश. म्हणजे यांची किंमत जर 12 असेल तर त्या बहुभुज आकृतीच्या कोनांचं माप किंवा आंतरकोनाचं माप किती मिळेल 1800. तर अशा पद्धतीनं कुठल्याही बहुभुज आकृतीमध्ये आपण जे काही आंतरकोन आहेत त्या आंतरकोनांचं माप आपण शोधू शकतो किंवा आंतरकोनाच्या मापाची बेरीज आपण शोधू शकतो. इन एनी polygon we find out the sum of interior angles of that polygon by using the formula 180 into n minus 2. Here n is a number of side. Like this we find out the measure of any polygon. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही आकृतीच्या संदर्भात आपण तिथं जे काही आंतरकोन आहेत त्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज आपण शोधू शकतो. लक्षात ठेवा त्यासाठी या सूत्राचा वापर आपण करतो. आता पुढचा भाग आपला शिकायचा आहे तो म्हणजे त्रिकोणाचा बाह्यकोन. परंतु त्यापूर्वी आपण हे सूत्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे. जर तुम्हाला n बाजू असल्या बहुभुज आकृतीच्या बाबतीत आंतरकोनाच्या मापाची बेरीज शोधायची असेल तर आंतरकोनाच्या मापाची बेरीज आपल्याला या सूत्रानं मिळते.
हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. द सम ऑफ मेजर्स ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॉलिगॉन इज इक्वल टू 180 इंटू n-2. Now we see about the next part, that is a exterior angle of triangle. आता त्रिकोणाचा बाह्यकोन कोणाला म्हणायचं? देर आर 3 rays इन दिस डायग्राम. ह्या आकृतीमध्ये तुम्हाला 3 किरण दिसतात. ते किरण एकमेकाला ए, बी आणि सी या बिंदू तिथं छेदलेले दिसतात. म्हणजे ह्या 3 किरणांच्या छेदातून एक त्रिकोण तयार झालेला आहे आणि तो म्हणजे त्रिकोण ABC. या ठिकाणी हा जो त्रिकोण ABC आहे याच्यामध्ये तुम्ही जर कोण ACD हा विचारात घेतला, कोण ACD किंवा कोण तुम्ही CBQ हा विचारात घेतला किंवा कोण BAP विचारात घेतला, तर हे जे कोण तुम्हाला दिसतात, हा कोण असेल, हा कोण असेल किंवा हा कोण असेल. These 3 angles are the exterior angle of given triangle ABC. These 3 angles are the exterior angle of triangle ABC. So in a diagram, angle ACD is an exterior angle. Also angle CBQ is a exterior angle and angle BAP is a exterior angle. तर अशा प्रकारे आकृतीत तुम्हाला ACD कोण असेल, CBQ कोण असेल किंवा BAP हा कोण असेल, हे काय आहेत? त्रिकोण ABCचे बाह्यकोन आहेत. मग आता आपण बाह्यकोनाच्या गुणधर्माबद्दल शिकणार आहोत. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ द एक्सटिरियर अँगल, त्याच्याबद्दल आपण माहिती बघूयात. एक्सटिरियर अँगल म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, समजा आपण हा ट्रायंगल घेतला, ह्याला नाव देऊयात आपण ABC. इफ दिस ABC is extended like this up to D, angle ACD are called as a exterior angle of triangle ABC. तर लक्षात ठेवा, तुम्ही एखादी आकृती विचारात घेतली, हा त्रिकोण ABC आहे आणि ह्या BC वर अन्य बिंदू तुम्ही या ठिकाणी D घेतला, तर त्रिकोण ABC मध्ये ACD हा काय झाला? ABCचा बाह्यकोन झाला. तर अशा पद्धतीनं आपण बाह्यकोन म्हणजे काय शिकलो. आता बाह्यकोनाचा गुणधर्म आपल्याला शिकायचा आहे, दी प्रॉपर्टी ऑफ एक्सटिरियर अँगल. काय प्रॉपर्टी एक्सटिरियर अँगलची? लेट्स सी इन अ गिवन डायग्राम. Triangle PQR is given and PRS is the exterior angle in the figure. Alongside angle PRS is an exterior angle of triangle PQR. The interior angle adjacent to it is a PRQ. The other two angles, angle P and angle Q, are further away. These angle P and Q are called remote interior angle of angle PRS. तर या ठिकाणी जी आकृती आपल्याला दिलेली, ह्या आकृतीचा जर आपण विचार केला तर PRS हा बाह्यकोन आहे. PRS हा बाह्यकोन आहे आणि PRQ हा
त्याचा आंतरकोन आहे. तर कोन पी आणि कोन क्यू हे त्याचे दूरस्थ आंतरकोन आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला जी मापं विचारली आहेत त्या मापाबद्दल आपला विचार करता येईल. इन दिस ट्रायंगल अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस पी आर क्यू इज 180. या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असेल? 180 अंश असेल. या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज अँगल पी असेल, अँगल क्यू असेल किंवा पी आर क्यू हा अँगल असेल. ह्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आणि तुम्ही जर विचार केलात तर अँगल पी आर एस हा अँगल आणि अँगल पी आर क्यू ह्या दोन कोणांच्या मापाची बेरीजसुद्धा किती असते? 180 अंश असते. कारण ही रेषीय जोडी आहे, ही रेषीय जोडी आहे आणि त्यामुळं ह्या दोघांच्या मापाची बेरीजसुद्धा किती असते? 180 अंश. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की ह्या तीन कोणाच्या मापाची बेरीज ही या दोन कोणांच्या मापाच्या बेरीज एवढी आहे. मग या ठिकाणी दोन्ही बाजूला पी आर क्यू आहे, हा कॅन्सल केला तर आपल्याला लक्षात येतं मेजर ऑफ अँगल पी आर एस इज इक्वल टू द सम ऑफ मेजर ऑफ अँगल पी प्लस अँगल क्यू. तर अशा प्रकारे ह्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज आपल्याला माहीत आहे 180. आणि इकडं ही जी काही रेषीय जोडी तयार झालेली आहे या रेषीय जोडीतल्या कोणाच्या मापाची बेरीजसुद्धा किती? 180. म्हणजे हे तीन कोण आणि हे दोन कोण हे सारखेच आहेत. दोन्ही बाजूला पी आर क्यू कॅन्सल झालं तर शिल्लक काय राहतं? पी आर एस ह्या कोणाचं माप म्हणजेच बाह्य कोणाचं माप किती असतं? तर कोन पी आणि कोन क्यू ह्या दोन कोणांच्या मापाच्या बेरीज एवढं असतं हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. तर अशा प्रकारे आपण प्रॉपर्टी लक्षात काय ठेवणार, गुणधर्म काय लक्षात ठेवणार? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. तसं त्रिकोणाच्या बाबतीत त्याचा बाह्यकोन आणि त्याचा लगतचा आंतरकोन ह्या दोन कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. मग याचाच अर्थ असा होतो की त्रिकोणाचा जो बाह्यकोन असतो ह्या बाह्यकोनाचं माप किती असतं? तर हे जे काही दूरस्थ आंतरकोन आहेत ह्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरीज एवढं ते असतं हे आपल्याला लक्षात येतं. द मेजर ऑफ अँगल एनी एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द मेजर ऑफ रिमोट सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ दॅट ट्रायंगल. तर पान नंबर 31 असेल, पान नंबर 32 असेल, त्याच्यावरचा संपूर्ण भाग तुम्ही वाचा, लक्षात घ्या आणि नंतर सराव संच 21 आपण सोडवणार आहोत. तर आता सराव संच 21 कडे आपण वळूयात. नाव वी हॅव सीन अबाउट दी practice set 21. In a practice set 21 there are 3 examples are given. In a first example पहिल्या उदाहरणात आपल्याला काय सांगितले पहा. तर त्रिकोण ABC हा दिलेला आहे तुम्हाला पहिल्या आकृतीत. त्रिकोण ABC दिलेला आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला ACD हा बाह्यकोन दिलेला आहे. मग आता विचारलेल्या प्रश्नाची आपण उत्तर देऊ शकतो. काय विचारलंय पहा. ACD हा ABC या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. मग कोन A आणि कोन B यांची मापे समान आहेत. तर ACD म्हणजे बाह्यकोनाचं माप 140 अंश असताना कोन A आणि कोन B यांची मापं किती?
तर आपण या ठिकाणी लिहू शकतो मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू अँगल A प्लस अँगल B, कारण हा त्याचा त्या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे, त्रिकोण ABCचा बाह्यकोन. मग आता या ठिकाणी याचं माप किती आहे 140 अंश आणि हे दोन कोण सारखेच आहेत, म्हणजे कोण A अधिक कोण A आपण घेऊ शकतो, कोण A अधिक कोण A घेऊ शकतो. मग दोघांची बेरीज किती झाली तर 2 कोण A बरोबर 140 अंश. आता कोण A बरोबर आपण काय करू शकतो, हे दोन जे आहे ते इकडं आल्यानंतर 140 भागिले 2, आपलं उत्तर किती मिळतं 70 अंश. जसं कोण Aचं माप 70 अंश आहे तसं कोण Bचं सुद्धा किती असणार, कोण Bचं मापसुद्धा आपल्याला 70 अंशच मिळणार. म्हणजे A कोणाचं माप काय आणि B कोणाचं माप, दोन्ही कोणाचं माप किती मिळणार 70 अंश. तर लक्षात ठेवा द मेजर ऑफ अँगल A अँड B इज 100 मेजर ऑफ अँगल A and measure of angle B is equal and it is a 70 degree. तर अशा प्रकारे आपलं हे 70 अंश एवढं माप मिळालेलं या ठिकाणी दिसतं. ते कसं मिळालं हे तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवलेलं आहे मी. आता आपण पुढील भागाकडे वळूयात. या ठिकाणी दुसरा प्रश्न जो दिलेला आहे त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही माहिती दिली आहे, त्या माहितीच्या आधारे तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. इन ए ॲडजॉइनिंग फिगर युजिंग द मेजर ऑफ अँगल गिवन इन फिगर अलॉंग साइड फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. आपल्याला काही कोणांची मापं त्यांनी दिलेली आहेत आणि काही कोणांची मापं आपल्याला शोधायला सांगितलेली. कशी शोधायची बघा. आता या ठिकाणी या कोणाचं माप दिलं आहे 8y, मग या कोणाचं माप किती येईल 8yच. अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स. या ठिकाणी AOB कोणाचं माप जर 8y असेल तर DOE या कोणाचं मापसुद्धा किती असणार 8y एवढंच असणार. आता बघा तुम्हाला दुसरं माप या ठिकाणी दिलं आहे FOE ह्या कोणाचं माप दिलं आहे तुम्हाला किती 4y. मग BOCचं माप किती येईल तर ते सुद्धा किती येणार 4yच. या पद्धतीनं दी मेजर ऑफ लाईक दिस इन दिस वे दी मेजर ऑफ अँगल COD इज 6y given so that measure of angle AOF is also 6y. तर अशा प्रकारचा सोपा प्रश्न हा विचारलेला आहे तुम्हाला. विरुद्ध कोण एकरूप असतात या माहितीच्या आधारे तिन्ही कोणांची मापं तुम्ही सांगू शकता. इन थर्ड एक्झाम्पल, आता शेवटचं जे तिसरं उदाहरण दिलं आहे या तिसऱ्या उदाहरणामध्ये काय सांगितले पहा. तर मित्रांनो आपण पाहतो सराव संच 21 या सराव संचामध्ये आपण तिसऱ्या उदाहरणाकडे आलो होतो. तिसऱ्या उदाहरणात काय काय माहिती आपल्याला दिली आहे. व्हॉट इज द इन्फॉर्मेशन अबाउट थर्ड एक्झाम्पल. Here in a triangle ABC, angle ACD is an exterior angle of triangle ABC, and this triangle is an isosceles triangle in which the side BC and side AC is of equal measure. The measure of angle ACD
that means measure of angle C is 3x plus minus 70 and measure of angle exterior angle ACB is of 8x plus 10 degree. तर या ठिकाणी त्रिकोण ABC चा कोन ACB हा बाह्य कोन आहे. या बाह्य कोनामध्ये कोन A आणि कोन B यांचं माप कसं आहे? समान आहे. तर हे दोन कोन सारखे असताना त्यांच्या समोरच्या बाजू सुद्धा कशा असतील? सारख्याच असतील. म्हणजे बाजू AC आणि बाजू BC सारख्या आहेत. म्हणजे त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये AC आणि BC ह्या बाजू सारख्या आहेत. आता आपल्याला ACB त्याचबरोबर ACB त्याचबरोबर कोन A आणि कोन B यांची माप आपल्याला शोधायची. ती माप आपण शोधूया. एक ट्रायंगल ABC angle ACB is a face-to-face angle त्रिकोण ABC मध्ये कोन ACB हा त्याचा बाह्य कोन आहे. मग आपण लिहू शकतो सो दॅट मेजर ऑफ अँगल ACB प्लस measure of angle ACB is equal to 180. याला कारण काय? What is the reason? Linear pair, रेषीय जोडी. या दोघांचं माप किती असणार? 180 अंश. कारण काय? तर हे रेषीय जोडीतले कोन आहे. मग याचं माप किती आहे? 3x - 17 आणि याचं माप किती आहे? 8x + 10 बरोबर 180 अंश. आता 3x आणि 8x यांची बेरीज किती होते बघा? 8 आणि 3 किती झालं? 18x आणि 17 आणि 10 यांची वजाबाकी होते 7. किती होते? 7. कारण याला वजा चिन्ह आहे, याला अधिक चिन्ह आहे. तो आपण असं म्हणूया 17 अधिक 10 आणि इकडं 3x अधिक 8x असं म्हणून ते चालेल. तुम्हाला मिळतं 180. आता यांची बेरीज किती झाली? 11x आणि यांची वजाबाकी किती झाली? 7. आपल्याला आता हे 7 इकडे नको, इकडे आणायचं. मग आपण काय करणार? 11x बरोबर taking -7 over the right side we get +7. So x is equal to we get 187/11. The value of x is. आता x ची किंमत तुम्हाला मिळते. किती मिळते? तर x ची किंमत मिळते तुम्हाला 11 × 11 राहिले 7 11 × 77. The value of x is 70. So the measure of angle
So the measure of angle ACB is equal to 3x plus minus 17, that is 3 into the value of x is 70 वजा 17 पेपर 51 वजा 17 किती मिळालं आपल्याला? 11 तो 7 गेले तर राहिले 4 हाचा 1 5 मधून 2 गेले 3 कोण ACB चं माप किती मिळालं आपल्याला? तर 34 अंश एवढं मिळालं. आता या पद्धतीने आपल्याला बाह्य कोनाचं माप म्हणजे ACB या कोनाचं माप किती आहे? 8x plus 10 8x plus 10. मग हे किती मिळतं? तर 8 गुणिले x ची व्हॅल्यू किती आहे? 17 अधिक 10. त्या दोघांचा गुणाकार किती येतो? त्या दोघांचा गुणाकार 17 8 किती मिळतं आपल्याला? तर 17 8 36 नासे एवढं मिळतं आपल्याला. मग आता आपण लिहू शकतो या ठिकाणी 17 8 multiplication of 70 and 8 will give 136 plus 10. We get the measure of angle ACD is 146 degree. तर अशा प्रकारे तुम्हाला या कोनाचं माप मिळालं. किती मिळालं? ACD चं माप मिळालं तुम्हाला 146 अंश. कोण ACB चं किती मिळालं? 34 अंश. आता आपले राहिलेले कोण कुठले? तर ते कोण आहे? कोण A आणि कोण B. पण हे दोन्ही कोण सारखेच आहेत म्हणून सांगितले. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो कोण A आणि कोण B ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असते? तर माप कोण ACB एवढी असते. पण हे दोन्ही कोण सारखेच आहेत म्हणून त्यांनी सांगितले. प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रश्नात आपल्याला सांगितले त्यांनी कोण A आणि B the measure of angle A and B are equal. Then we write next step like this angle A. Instead of B we take angle A because A and B are equal. The measure of angle is 146. So twice measure of angle A is equal to 146. Measure of angle A is equal to 146 upon 2. Measure of angle A is equal to 73 degree, and also the measure of angle B is equal to 73 degree. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व कोणांची माप या ठिकाणी मिळालेली दिसतात. तुम्हाला फळ्यावरती संपूर्ण उदाहरण जे आहे सराव संच 21 मधलं तिसरं उदाहरण हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि व्यवस्थित हे उदाहरण तुमच्या वहीमध्ये तुम्ही सोडवायचंय. या ठिकाणी आपला हा सराव संच या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्याचबरोबर आपलं जे काही कोण आणि कोणाच्या जोड्या हे प्रकरण होतं हे पूर्ण झालेलं आहे. आता आपण पुढच्या तासात पुढच्या प्रकरणाबद्दल माहिती बघणार आहोत. आपलं पुढचं प्रकरण जे आहे ते पुढचं प्रकरण आहे परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया. तर 5व्या प्रकरणाला आपण नंतर सुरुवात करूयात. The fifth chapter of
our class is a rational number and the reaction on the rational number. तर परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया याबद्दल आपण पुढील तासाला माहिती पाहूयात. सराव संच 21 तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.